हा ओल्या नारळाची खुटखुटीत वडी केली बघा. ही वडी आहे ना, तुम्हाला मी सांगते, महिनाभर जरी ठेवली तरी अशीच राहते. खवट अजिबात होणार नाही, नासल्यासारखी पण लागणार नाही. मग यासाठी काय करायचं? अरे सगळ्या टिप्स सकट व्हिडिओ आहे. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. खुटखुटीत पण हलकी रसरशीत, खाताना ठोठरा बसणार नाही, प्रमाणबद्ध गोड अशी ही वडी आहे. बरं, अशी करण्यासाठी साहित्य काय घेतलं ते तर बघूयात. अशाच गोडच गोड आणि त्यासोबत चमचमीत, झणझणीत आणि चटपटीत रेसिपीसाठी मधुराज रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव. चला आता रेसिपी सुरू करूयात. तर तव्यामध्ये सगळ्यात आधी साजूक तूप घ्यायचं आणि यामध्ये हे ओला नारळ खव घालायचं. बरोबर 4 कप हा ओला नारळाचा खव आहे. आता इथे हे कपचं प्रमाण मी घेतलंय. कप आपलेच आहे, मधुराज रेसिपी club.com वरून खरेदी करू शकता. 2 नारळ मी अख्खे वाढवले हे इतका खव काढण्यासाठी. ग्रॅमच्या प्रमाणात हवं असेल तर तेही मी देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, किंवा लिस्ट स्लाईड झाले त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅमचं पण प्रमाण दिसलं असेल. आता हे बघा, आता हा ओल्या नारळाचा खव आहे ना, तुपावर किमान 10 मिनिटं तरी मंद आचेवर परतून घ्यायचा. मोठी आच करू नका, अगदी मंद आचेवर परतायचं. हे परतून घेतल्यामुळे काय होतं, एकतर नारळातला ओलसरपणा आहे तो कमी होतो आणि ही नारळाची वडी जास्त दिवस टिकायला मदत होते. त्यामुळे हे असं तुपावर किमान एक 10 मिनिटं परतून घ्यायचं. नारळाचा रंग नाही बदलला पाहिजे, अगदी खरपूस आणि बदामी सोनेरी काहीही करायचं नाही. फक्त हे ओलसरपणा त्यातला जरा कमी करायचं इतकंच. बरोबर 10 मिनिटं खोबरं भाजून घेतलं. आता हे बघा, अजिबात खोबरं कुठेच करपवलं नाहीये, छान भाजलं पण गेलंय, हलकंसं मोकळं मोकळं व्हायला सुरुवात पण झाली. आता यामध्ये साखर घालूयात आणि साखर खोबऱ्यासोबत मिसळून घ्यायची. दूध घालायची गडबड नका करू, आधी साखर खोबऱ्याच्या रसामध्ये मुरू दे. काय होतं, आधीच दूध घातलं ना तर साखरेला लगोलग पाणी सुटतं. आपल्याला ना साखर जरा नारळाचा जो खव आहे त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायची आणि मग दूध घालायचं. आता इथे 4 कप ओल्या नारळाचा खव होता तर 3 कप मी साखर वापरली आहे. बरेच जण समप्रमाणात ठेवतात, तर समप्रमाणात ठेवलं की काय होतं, प्रचंड गोड होते. तुम्हाला खूप गोड आवडत असेल तर समप्रमाणात ठेवा, पण मी 3 कप म्हणजे इनफॅक्ट 2.5 कपच घेतली, पण तुमच्याकरता 3 कप सांगते, कारण मग आम्ही खूप अगोड खातो. पण तुम्हाला रितसर गोड हवं असेल तर 3 कप साखर यामध्ये लागेल. आता हे बघा, साखरेला पाणी सुटायला सुरुवात झाली आहे. आता यामध्ये अर्धा कप दूध घालायचं, मिसळूयात. चांगलं एकजीव करायचं दूध घातल्यावर मिश्रण, आणि मिश्रण इकडे तिकडे सोडून जायचं नाही. आता इथून पुढे अगदी मंद आचेवर हे शिजवत घ्यायचं. आणि जनरली काय होतं ना, असं घट्टसर गोळा होईपर्यंत आपण वाट बघतो, पण तसं नाही करायचं. काय करायचं मी तुम्हाला सांगते. आधी हे एक 10 मिनिटं मंद आचेवर शिजवते आणि मग तुम्हाला कसं झालंय ते दाखवते. चला, इथे हे 10 मिनिटं चांगलं शिजवून घेतलं मिश्रण. मिश्रणाला भरपूर पाणी सुटले आणि आता रसरशीत दिसते बघा 10 मिनिटानंतर, पण एकजीव व्हायला सुरुवात झाली. मंद आचेवर आणखी 10 मिनिटं हे शिजवून घेणार आहोत आपण. थोडंसं आणखी यातलं पाण्याचा अंश कमी करायचं. या स्टेजलाही तुम्ही सेट करायला ठेवू शकता. फक्त ही सेट व्हायला ना एक अख्खा दिवस द्यावा लागेल. पण मग ही तुमची होते नारळाची बर्फी. रसरशीत बर्फी असते बघा, मोमो, ही ती बर्फी तयार होते. पण आपल्याला वडी करायची जी खुटखुटीत असते, म्हणून हे आणखी थोडं शिजवून घेते. आता आहे ना, आणखी 10 मिनिटं हे मिश्रण शिजवून घेतलं आणि हे बघा, या मिश्रणाचा घट्टसर असा गोळा तयार नाही झाला, पण हे सुक्क सुक्क व्हायला सुरुवात झाली. आता काय करायचं, यातून थोडंसं मिश्रण
बाजूला काढायचं. इथून पुढे ना गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा, बंद केला तरी चालेल. आता हे मिश्रण थंड करून बघायचं याचा छान गोळा तयार होतोय. चला आता हा गोळा थंड करायला ठेवला, गॅस अगदी मंद आचेवर चालू आहे. आता हे बघूयात, हे जे मिश्रण काढून ठेवलंय याचा छान असा लाडू वळला जातोय बघा. याचा पाकही तयार झाला, लाडूही वळला जातो. आणि हे बघा, हे ठेवलं ना की लाडू असा बसत नाहीये किंवा पसरत नाहीये, याचा अर्थ आपलं मिश्रण परफेक्ट तयार आहे. आता हे बघा, हे लाडूचं मिश्रण चेक करेपर्यंत हे तव्यातलं मिश्रण आणखी थोडंसं सुकले. आता आणखी 2 ते 3 मिनिटं परतून घेते. आता टोटल जर मला विचाराल तर 25 मिनिटं हे मिश्रण मी परतून घेतलंय, सुकवून घेतलंय. आता हे बघा, आता या तव्यातल्या मिश्रणाचा देखील घट्टसर गोळा व्हायला सुरुवात झाली, पण खूप असा सुका नाही झालेला. आता या स्टेजला यामध्ये घालूयात वेलदोड्याची पूड. हे मिश्रण सुकू नका देऊ, खूप सुकवलं ना तर अजिबात वडी हवी तशी जमत नाही आणि पडत नाही, आणि मग त्याला शेपही येत नाही. त्यामुळे आता हे परफेक्ट आहे. या स्टेजला गॅस मी बंद करते. वडीचं मिश्रण तयार आहे आणि इथे 5 बाय 8 इंचचा मिठाईचा ट्रे मी तयार ठेवला. याच्याऐवजी ताटली थाळी वापरली तरी काहीच हरकत नाही. घरचा साधा झेरॉक्स पेपर असतो, त्यावर फक्त तेल फुसफुस पाटलीने आपलं स्प्रे केलंय. आता याच्या बेसला थोडेसे पिस्त्याचे काप, ते दिसायला खूप सुंदर दिसते वडी, आणि थोडं गुलाब पाकळ. आता हे मिश्रण अगदी गरम गरम असताना लगोलग ट्रेमध्ये घालूयात. सगळं मिश्रण असं भरून घ्यायचं. थोडंसं सुकं व्हायला लागले ते ऑलरेडी. सुकं व्हायच्या आतच हे भरायचं. सुकं झाल्यावर भरलं ना तर याला आहे ना तो आकारच येणार नाही, शेपही येणार नाही, आणि खूपच भुरभुरीत वडी होईल. आपल्याला भुरभुरीत वडी नको आहे, एकसंध वडी हवी. आता हे चांगले एकसारखे पसरवून घ्यायचे. बघा, छान अशी मेन कड आहे ना, कड एकसारखी करा. कड एकसारखी झाली की वडी दिसायला खूप सुंदर दिसते. आता हे वडीचं मिश्रण एकसारखं करून झालं. आता हे किमान अर्धा तास तरी सेट करण्यासाठी ठेवायचं, आणि मग याच्या वड्या पाडूयात. अगदी अर्धा तासच झालाय. मिश्रण गरमागरमच आहे पण छान सेट झालंय. गरम असतानाच काढायचं, हात लावून बघायचं. हे बघा, हे ना असं खुटखुटीत लागतं, याचा अर्थ मिश्रण आपलं तयार आहे, पण गरम पण आहे. आता याची कड सोडवायची. अगदी महत्वाची गोष्ट, कड सोडवायची व्यवस्थित, कारण जो साखरेचा पाक तयार झालेला असतो तो अगदीच खवून चिकटून बसतो. म्हणून शक्यतो आहे ना हे गरम गरम असतानाच करा. येस. आणि बेसपासून मोकळं करा ट्रे. करकर आवाज येतो नाही, याचा अर्थ ही वडी छान खुटखुटीत झाली. मिश्रण खूप पुढे गेल्यावर तुम्ही जर वडी पाडायला जाल ना तर वडी ना ती सेटच नाही होणार. ही कशी छान सेट झाली तशी सेट नाही होणार. त्यामुळे अगदी 1 पाऊल अलीकडे आपल्याला गॅस बंद करायचा आणि मिश्रण ट्रेमध्ये ढकलायचंय. सगळ्या स्टेप्स दाखवल्या आहेत, कसं झालंय ते ओळखायच्या. त्यामुळे पुन्हा सांगते की जास्त ओव्हरकुक करा नको, नाहीतर खूप आहे ना असं सुट हे मिश्रण होतं. खूप अलीकडे आलं तर मऊ ओलसर होतं. कड छान सुटली ना तर वडी पण छान सुटते बघा. आणि या बटर पेपरमुळे ते चिकटूनही बसत नाही, सुटसुटीत निघते. हे बघा, वा 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 वा, कमाल कमाल कमाल. काय दिसते वडी. आहा हा. वडी पाडून घेऊयात. तर कायम आहे ना वडी पाडताना मध्यभागी आधी एक कट देऊन घ्यायचा, म्हणजे वड्या एकसारख्या निघायला मदत होते. अजून ओलसरच आहे बघा वडी, पण हवेच्या संपर्कात आली की ती छान खुटखुटीत होते. आता अगदी हलकीशी रसरशीत आहे. चला आता याच्या एकसारख्या वड्या पाडून घेऊ.
आणि हलकं गरम असतानाच करा, नाहीतर मग काय होईल, जसं थंड झालं ना की वडी हवी तशी पडणार नाही. हे बघा काय सुरेख झाली आहे वडी. हे बघा मस्त अशी खुटखुटीत आहे. ही बाजू गरम आहे त्यामुळे हलकी ओलसर आहे. जसजसा वेळ जाईल तसं ती आणखी खुटखुटीत व्हायला सुरुवात होते. हा हा वा. हे बघा एकूण एक वडी छान सुटतीये आणि मस्त खुटखुटीत झाली आहे आणि रंग बघा मस्त अशी पांढरी शुभ्र झाली आहे. वा. नयन सुख म्हणतात ना ते हेच. आता ही वडी आणखी थंड झाली कारण आतली बाजू आपण गरम असताना काढली, हलकी ओलसर आहे पण थंड झाली की आणखी छान खुटखुटीत होते बघा. मस्त. म्हणजे ही वडी आहे ना इतकी खुटखुटीत होते पण आतमध्ये एकदम कोरडी फटक होत नाही, हलकीशी रसरशीत राहते. म्हणजे खाताना ठोठरा बसत नाही आणि महिनाभर जरी ठेवली तरी छान टिकते, खवट होत नाही कारण आपण ओला नारळ छान भाजून घेतलेला आहे. दूध जरी घातलं असेल तरी दुधाचं बऱ्यापैकी त्याचा पाण्याचा अंश निघून जातो, स्निग्धांश कमी होते, त्यामुळे टिकायला अजिबात त्रास होत नाही. चला तर मग पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.